बाजारात कांदा विकून आनंदाने घरी परतणारा एक तरुण शेतकरी, पण नियतीने त्याच्यासाठी वेगळेच भविष्य लिहून ठेवले होते। बागलाण तालुक्यातील सटाणा डांगसौंदाणे जोरण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात कुणाल सुभाष सावकार या अवघ्या 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला। या एका अपघाताने एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला तर संपूर्ण जोरण गाव शोकसागरात बुडाले। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी प्रकाश शेवाळे। आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क। मिळालेल्या माहितीनुसार जोरण येथील कुणाल सुभाष सावकार हे बाजार समितीत कांद्याची विक्री करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह आपल्या गावाकडे परतत होते। दिवसभराच्या कष्टानंतर घराकडे निघालेला हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला। सटाणा डांगसौंदाणे जोरण मार्गावर अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे 20 फूट खोल दरीत कोसळला। अपघाताचा आवाज परिसरात घुमला आणि काही क्षणांतच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली। अपघात इतका भीषण होता की कुणाल सावकार यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले। जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर दरीतून बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे। कुणाल यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि आप्तस्वकीय असा परिवार आहे। कुटुंबाचा आधारवड असलेला तरुण एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। शेतकरी दिवसरात्र घाम गाळतो, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, मुलांच्या भविष्यासाठी आणि शेतीच्या आशेवर जगत असतो। पण कधी-कधी नियती एका क्षणात सर्व काही हिरावून घेते। कांदा विकून घरी परतणारा कुणाल आता कधीच घरी पोहोचणार नाही। त्याची वाट पाहणाऱ्या कुटुंबाच्या डोळ्यांत आता फक्त अश्रू आहेत। हा अपघात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर एका कुटुंबाची तुटलेली स्वप्ने आणि उद्ध्वस्त झालेले आयुष्य आहे। दिवंगत कुणाल सुभाष सावकार यांना बागलाण न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बागलाण न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रकाश शेवाळे, बागलाण न्यूज नेटवर्क।